नमस्कार, दखल 2029 प्राइम टाइम न्यूज बुलेटिन में आप सभी का स्वागत है। मैं हूं नैना त्रिपाठी। आइए सबसे पहले नजर डालते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबर पर। महाराष्ट्र के बुल्ढाणा जिला कलेक्टर कार्यालय के बाहर दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन कर रहे छात्रों के समर्थन में आज जोरदार प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग दोहराई। आंदोलन में शामिल लोगों का आरोप है कि दिल्ली में छात्रों के साथ पुलिस ने धक्का मुक्की और लाठीचार्ज किया, जिसमें कई छात्र घायल हुए। इसी के विरोध में बुल्ढाणा में भी छात्रों, युवाओं और सामाजिक कार्यकर्ताओं ने प्रदर्शन कर अपना समर्थन दर्ज कराया। अब जरा स्क्रीन पर चल रही इन तस्वीरों को ध्यान से देखिए। प्रदर्शनकारी क्या कह रहे हैं, उनकी मांग क्या है, आइए सीधे प्रदर्शन स्थल से सुनते हैं लोगों की आवाज। देखिए ये रिपोर्ट, सिर्फ दखल 2029 न्यूज। आज आपण इथे कशासाठी जमलो आहे हे सर्वांना माहीत आहे। दिल्लीमध्ये जे प्रकरण चालू आहे त्यामध्ये स्टुडंटचा लॉस होत आहे आणि पोलीसवाल्यांनी त्यांना मारहाण केली, पण स्टुडंटचं त्याच्यामध्ये काही नाही। तुम्ही जर स्टुडंटला कंटिन्यू जर त्यांचे ओपिनियन ऐकत नसाल आणि त्यांची बाजू मांडू देत नसाल तर त्याच्या स्टुडंटचा काही दोषच नाही आहे ना, सरकारचा दोष आहे त्याच्यामध्ये। कारण स्टुडंटचं तुम्ही न मागण्या पूर्ण करत आहे न काही करत आहे, त्यामुळे स्टुडंट तुम्हाला नम्रपणे तिथे सांगण्यासाठी आले होते, पण तुम्ही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केली। त्याचबरोबर त्या लाठीमारमध्ये खेळ होते आणि मुली त्यामध्ये मुली पण होत्या, वुमन्स होत्या, पण मुलींना कसं मारा हे पण तुम्हाला कळालं नाही। मुलींचे कपडे फाडण्यात आले, त्याचबरोबर त्या लाठीमारमुळे मुलींवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करण्यात आले। हे सर्व चुकीचं आहे, कारण सरकारने हे थांबवायला पाहिजे आणि आमची फक्त एकच प्रोसेस आहे की तुम्ही आमच्या मागण्या स्वीकार कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावे, बस आईडी कार्ड तर आज इथे एकत्रित आलेलो आहोत। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नसून आम्हाला फक्त विद्यार्थ्यांचं हीच आमची एकमेव मागणी काय तुमची प्रमुख मागण्या काय? या मागणीमध्ये आम्हाला फक्त नीट परीक्षा फुटी प्रकरणी जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि आपलं जे म्हणजे परीक्षा आहेत त्या परीक्षा पारदर्शी घेण्यात याव्या, ही आमची सगळ्या संवेदनशील बुलढाणेकरांकडून मागणी आहे। बुलढाणा इथे सर्व विद्यार्थ्यांनी जमवून दिल्लीत जो प्रोटेस्ट चाललेला आहे त्याच्यासाठी आज बुलढाण्यात सुद्धा मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा पीसफुली प्रोटेस्ट केलेला आहे। आम्ही सुद्धा काही दंगा फसाद वगैरे केलेली नाही, पण जे दिल्लीत होत आहे, जे मुलींवरती मुलांवरती लाठीचार्ज होत आहे, दगडफेक होते मुलींसारखं, ती एकदम म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे की त्या मुलींचे कपडे फाडले जात आहेत, की त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तरीसुद्धा सरकार म्हणते की मुलं अँटी नॅशनल सेफ्टी, मुलं आतंकवादी याच्यात आले, ते स्वतःहून आम्हाला मारताय, पण व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतंय की तुम्ही मुलांना मारताय, किती क्रूरतेने मारताय, त्यांचे डोके फुटताय, कोणाचा हातपाय फोडतोय।